आत्ताच मी ऑफिसवरून आले. आज फ्रायडे आहे आणि आम्ही चाललो आहे भाजीपाला आणायला आणि थोडं सामान पण जे संपलं आहे. म्हणजे आत्ता मला स्वयंपाक करायचा होता कढी, पण मला डाळीचं पीठच संपलं आहे. मला आता आठवलं, मग आता म्हटलं की ऑलरेडी खूप साऱ्या गोष्टी संपलेल्याच आहे तर चला घेऊन येऊ. मग आता आम्ही दोघं चाललो आहे, पटकन घेऊन येतो. आणि आज आमच्या धर्मपत्नी कुठून प्रकट झाल्या काय माहित. पुरणपोळ्या, भजे. केलेले आहे. केलेले मी पण काहीच नाही केलेलं, फक्त हेल्प केली थोडी. आज स्वतःहून एकटीने सगळं केलं. पुरणपोळी काय झाली? मस्त झाली. पहिला घासत खरंच का खोटं खोटं? काय पाहिजे, मी जास्त पुरणपोळी खात नाही तरी बी सांग काय पाहिजे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही माझ्या सकाळच्या क्लिप्स पाहिल्याच असतील. आज मी पुरणपोळी केली होती कारण होळीला मला सुट्टी नाही भेटली करायला, तर म्हटलं की आज सुट्टी पण आहे तर आज पुरणपोळी करूया. आणि जी खूप मस्त झाली होती. आणि पुरणपोळी केल्यानंतर जी झोप लागते ती म्हणजे एकदम खतरनाक. तर आम्ही जे 12 वाजता झोपलो ते डायरेक्ट 5-5:30ला उठलो, मग आवरलं आणि आता म्हटलं चला जाऊ बाहेर थोडं फिरायला. आणि आता सकाळी एवढं खाल्लं होतं तर अजून काही एवढी भूक पण नाही लागली. सो आता आम्ही चाललो बाहेर फिरायला. आणि बाहेर जाताना पाणी घेऊन जाणे इट्स मॅन्डेटरी, कारण एवढं ऊन आहे. थोडं पण हे झालं नाही कसं तरी होतं. काय घेत आहे? आम्ही आलो TV बघायला. अजून घ्यायचं तर काही नाही, फक्त बघतो. बरी TV इथं. तर मी कालचाच व्हिडिओ आज कंटिन्यू करते. आज वुमन्स डे, सो हॅपी वुमन्स डे टू ऑल ऑफ यू. आणि आता रात्र झाली आणि मी करते आमच्या रात्रीच्या डिनरची तयारी. आणि आज मी बनवणार आहे पाणीपुरी, कारण पाणीपुरी खायची खूप इच्छा झाली होती. म्हटलं आज चला घरीच बनवूया, टाईम पण आहे. तर मग आज मी आता पाणीपुरी बनवणार आहे. वैभव कोथिंबीर आणायला गेलेले खाली. बाकीचं सामान होतं पण कोथिंबीर नव्हती, मी त्यांना म्हणलं घेऊन या. आणि ना माझ्याकडे पुऱ्या आहे त्या मी आता तळणार आहे. बाकीचं एक मिनिट नव्हतं त्यांच्याकडं, मग द्या म्हणला. हे काय आणलं? इट्स पुदिना फ्रीवाला. गाडी धुवून. येस मॅडम, गाडी धुवून झाली. वैभव गेले ते गाडी धुवायला. त्यांना मी सांगितलं की येताना कोथिंबीर, पुदिना आणि थोडं सामान जे पाहिजे ते घेऊन या. मला आता करूया. प्रोसेस तर थोडी मोठी आहे पण ठीक आहे, भूक लागली लवकर. विल ट्राय. आणि एकदा आम्ही पहिले पण आहे ना घरी केली होती पल्लवी ते आणि मी मिळून. पण तेव्हा मी असं आम्ही काय तर ते मसाला आणला होता आणि तोच बनवला होता. पण म्हटलं आता ह्यावेळेस थोडं वेगळं ट्राय करू. पुऱ्या तळली, कोथिंबीर, मसाला, मिरची आणि अद्रक टाकून पेस्ट केली. दिस इज ऑल माय पाणीपुरी सेटअप. हे बघा, सगळे असे पाणीपुरीसाठी लागणाऱ्या गोष्टी मी जमवल्या आहे एका ठिकाणी. आणि आता आम्ही दोघं खाणार आहे पाणीपुरी. चला ना. आज इंडियाची फायनल मॅच आहे, सो वैभव इज व्हेरी बिझी विथ मॅच. कडक मॅच. चला ना तिथं बसून पहा आणि मग खाऊ.
आम्ही ना आता पाणीपुरीचं चॅलेंज घेतलंय. हा 5-5 पुरे आहे दोघांच्या प्लेट मध्ये. जो पहिले संपवीन तो विनर. आणि माझ्याकडे ॲडव्हान्टेज आहे, काय ते मी नंतर सांगेल तुला. ठीक आहे, Start. थांब. 1 2, 2 3 start. स्टार्ट. हा डन, मी जिंकलो. मी ना एवढा स्पायसी बनवलं माझ्या डोळ्यातून पाणी येते. खतरनाक. ऍडव्हान्टेज माझ्याकडे हे होतं का तू माझ्या पहिल्या पुऱ्या भरून ठेवल्या त्या सॉफ्ट झाल्या त्या, पण तरी बी साईडला होत्या कडक. गाईज नादाला लागायचं नाही मॅडम. हे पहिलं एवढ्या स्पायसी होत्या माझ्या की माझ्या पूर्ण डोळ्यातून पाणी येते. यांच्या एकदम बिना स्पाइस कारण यांना बिलकुल नाही झालं. पण हरवली का नाही? हा नाच करायचं नाही परत. चला आता आम्ही आमचा पाणी डिनर आहे डिनर. हो हाच आता डिनर आहे. मस्त पाणीपुरी करतो. बाय बाय. एवढं स्पायसी खाल्लं, आता गोड काहीतरी खाऊया. लेट्स ईट अ चॉकलेट. त्याच्यामध्ये ब्रेक आहे ना, तोपर्यंत आम्ही खाली आलो आहे चालायला 10-15 मिनिट. पण स्टील हे फोनमध्येच पाहत आहे त्यांची कॉमेंट्री. इंडिया जिंकल्यानंतरचं सेलिब्रेशन सगळीकडे फटाके वाजत आहे. आर यू हॅपी? यस, एक्झॅक्टली. सगळं पुन्हा. ओ मस्त.